नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि विश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपचं मूल्यांकन सुरू झालं असून गेल्या वर्षी आपण ही माहिती संकेतस्थळावर भरलेली होती. यावर्षी मात्र ही माहिती आपल्याला ॲपवरती भरायची आहे. तर या ॲपमध्ये आपण ही माहिती कशी भरायची, हे ॲप डाउनलोड कसं करायचं आणि लॉग इन कसं करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील Google Play Store ओपन करा आणि इथं सर्चमध्ये आपल्याला स्कॉप टाकून सर्च करायचं आहे. स्कॉप ॲप अशा प्रकारे आपल्याला इथं दिसून येईल. या स्कॉपच्या आपल्या जे ॲप आहे ते ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर पहिली टॅब जी येते ती आपल्याला इथं UDIS नंबर आपल्या शाळेचा टाकायचा आहे. UDIS नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथं ईमेल ID टाकायचा आहे जो आपण लॉग इनसाठी दिला होता. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करा. त्यानंतर आपल्या फोनवरती एक पासवर्ड आला होता साधारणपणे 17 मार्चच्या आसपास. 4 अंकी एक पासवर्ड आला होता, तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला. आपल्या मेसेजमध्ये असेल. हा पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सगळी माहिती तपासण्यासाठी येईल. आपला UDIS नंबर आहे, फोन नंबर आहे, आपली ईमेल ID आहे आणि पासवर्ड. या ठिकाणी आपला युजर नेम, फोन नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड तपासून घ्या आणि लॉग इन या टॅबवरती क्लिक करा. लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण जर भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्या फोनमध्ये अशा प्रकारे लॉग इन झालेलं दिसून येईल. यामध्ये त्या शाळेचे UDIS नंबर, मुख्याध्यापकाचं नाव, केंद्र शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लॉग इन करत असताना आपल्याला जो पासवर्ड आलेला आहे 4 अंकी कोड, तो कोड कोणत्या सिमवरती किंवा कोणत्या मोबाईलवरती आला आहे तो खात्री करून तोच मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. धन्यवाद.